वळूया पुढील बातमीकडे. शरद पवारांनी देखील ईव्हीएम हॅक होऊ शकतं असा संशय व्यक्त केलाय. ईव्हीएम हॅक होऊ शकतं याचं काहींनी प्रेझेंटेशन केलं असंही शरद पवार म्हणाले. आम्ही निवडणूक आयोगावर विश्वास ठेवला, मात्र सत्ता आणि पैशांद्वारे निवडणूक यंत्रणाच हातात घेतली असा आरोप शरद पवारांनी केलाय. मतदानाची शेवटची 2 तासांची आकडेवारी धक्कादायक आहे, तेव्हा इंडिया आघाडीनं हा विषय हाती घ्यावा असा सल्ला शरद पवार यांनी दिलाय. लोकांनी प्रेझेंटेशन आम्हाला केले की हे या पद्धतीने करणं शक्य आहे, ते केलं जाईल. लक्षात आमची कमतरता आहे की आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही. आम्हाला असं वाटतं की निवडणूक आयोग इतक्या चौकशी भूमिका चुकीची घेईल असं आम्हाला वाटलं नाही. त्याची आकडेवारी जी आलेली आहे शेवटच्या 2 तासाची, ती धक्कादायक अशा प्रकारची आहे. शरद पवार साहेबांना त्यांच्या भूमिकेबद्दल मला आश्चर्य वाटतं. 2017 मध्ये शरद पवार साहेबांनी ईव्हीएमवर दोष देऊ नये या प्रकारचे अनेक वेळा स्टेटमेंट केले आहे. सुप्रियाताईच्या निवडणुकीचा निकाल हा कशावर होता? ईव्हीएमवरच होता, मशीनवरच होता. ईव्हीएमवर त्या ठिकाणी अशा पद्धतीचा आक्षेप घेणे आणि महाराष्ट्रामध्ये झालेला पराभव हा लपवण्याचा प्रयत्न करणे, केविलवाना प्रयत्न करणे.